मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 27 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा रिव्ह्यू जरा उशिरा आला बरं का प्रेक्षकांनो, पण आजचा रिव्ह्यू धमाकेदार आहे. बघत राहा आजचा पूर्ण एपिसोड. तर सुरुवातीला आपण पाहिलं होतं काल शेवटी की काव्या यांच्या खोलीत आली होती विजय आणि रम्याच्या, आणि ती रम्याला मंगळसूत्राबद्दल विचारते. तेव्हा विजय काव्याला उत्तर देतो, अगं काव्या, ती अंघोळीला गेली होती ना, त्यामुळे तिने ते काढून ठेवलं होतं मंगळसूत्र, तुला काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर रम्या काव्याला टोमणे मारायला लागते. पण काव्या तिला आधी बोलते बरं का, की आम्हाला तसं काही घेणं देणं नाही आहे बरं का, पण हिची जी आई आहे ना, रम्याची आई, हिनेच आम्हाला बरंच सुनावलेलं होतं. आमचं लग्न झाल्यावर मंगळसूत्र, रीती, परंपरा यावरून खूप ऐकवलं होतं त्यांनी, तमाशा केला होता त्यांनी. अहो, तुमच्या बायकोला कोणी ऐकून दाखवायला नको म्हणून तुम्हाला सांगितलं बरं का. नाही, आता रम्या लगेच म्हणते, अगं काव्या, तुला आईने ऐकवलं कारण तू पूजेला मंगळसूत्र न घालता आली होतीस ना म्हणून. आठवतं का गं तुला काव्या? अरे विजय, तुला माहिती आहे का, यांच्या लग्नानंतर घरात मोठी पूजा ठेवली होती, तेव्हा ह्या मॅडम मंगळसूत्र न घालता पूजेला बसणार होत्या. आपले पुजारी काका आहेत ना, गुरुजी, ते पण भडकले होते बरं का. सगळा कार्यक्रम खोळंबला होता, नाही का गं काव्या? हे सांग ना महत्त्वाचं. आता तेव्हा लगेच विजय म्हणतो, अरे बापरे, तू नव्हतं घातलंस मंगळसूत्र. विजय काव्यालाच आपलं उलटसुलट बोलायला लागतो बरं का. काव्या या दोघांचं शांतपणे ऐकते, पण काव्याने आज या दोघांचा बँड वाजवला आहे बरं का. काव्या म्हणते, हो रे बापरे विजय, तेव्हा पण मी मुद्दाम नव्हतं काढलं मंगळसूत्र. अहो विजयराव, आपण माझ्याबद्दल नाही तुमच्या बायकोबद्दल बोलत आहात. अगं रम्या, माझं सगळं झालं गं. ज्या गोष्टी मी केल्या नाही केल्या त्यासाठी मी इनफ बोलणे खाल्ले, तमाशा पण झाला इनफचा. आणि तुझ्याबद्दल बोलू की, ज्या पार्थ देशमुखाबद्दल मी लग्न म्हणजे मान्य करायसाठी वेळ घेतला, त्याच पार्थ देशमुखासोबत मी पुन्हा लग्न केलं. त्यांचंच मंगळसूत्र घालून मिरवते बरं का मी. अगं त्यांनी घातलेलं, एकदा तुटलं पण ते पुन्हा जोडलं गेलं, असं हे माझं मंगळसूत्र आहे गं. काव्यार्थाचं मंगळसूत्र. माझं तर सगळं सेट आहे गं रम्या, तुझं काय? रम्या आता काव्याकडे बघायला लागते बरं का रागानी. लगेच रम्या म्हणते, ए बाई, आहे ना तुझ्याकडे मंगळसूत्र, मग बस ना, मी माझं मंगळसूत्र घालेल नाही तर नाही घालेल. काव्या म्हणते, असं नाही करायचं गं रम्या, असं नसतं. नवीन नातं स्वीकारण्याची खूण असते गं मंगळसूत्र म्हणजे. हां, फक्त आता तू तुझं नातं स्वीकारलेलं नशील तर. लगेच आता रम्या म्हणते, ए बस गं काव्या, ए बाबा विजय, घाल ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात घाल, तरच हिचा आत्मा शांत होईल. आणि ते छोटं घाला मंगळसूत्र, ते मोठं टोचतं मला. लगेच विजय रम्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय. अरे काय तमाशा चाललाय यांचा. पण ते काही असो, रम्याचं खोटं मंगळसूत्र का होईना, पण ते सुंदर आहे बरं का, खूपच छान आहे, एकदम नाजूकसं मंगळसूत्र आहे. तुम्हाला त्याची डिझाईन नक्की आवडेल बरं का. नक्की बघा आणि मला सांगा आवडलं का. रम्याला आता विजयने मंगळसूत्र घातलंच. आता लगेच काव्या म्हणते, आता कसा दिसतोय जोडा, एकदम तोंडात मारण्यासारखा. मग लगेच रम्या म्हणते, काव्या काय बोलतेस? काव्या म्हणते, अगं बाकीच्या लोकांच्या तोंडात मारण्यासारखा दिसतोय ना तुमचा जोडा. चला, अहो चला जेवायला, सगळे वाट बघतायत तुमची जेवायला. आता काव्या त्यांना जेवायला जा असं सांगते आणि यांची खोली सजवून ठेवते बरं का पहिल्या रात्रीची. आता रम्याला काही हे सगळं एक्सेप्ट नसतं, त्यामुळे रम्या आता काय करते ना प्रेक्षकांनो, तोच मोठा ट्विस्ट आहे. रम्या आणि विजय आता खाली जातात. काव्या तेव्हा मनात विचार करते, आता या दोघांना काय काय बघायला मिळणार आहे, यांना हे थोड्याच वेळात कळेलच. हे जात आहेत तोवर मी माझं काम करून घेते. विजय आणि रम्या जेवायला खाली जातात तेव्हा काव्या तिथे असलेलं एक पोतं घेऊन जाते. म्हणजे ते पोतं हलकं आहे बरं का. तुम्हाला वाटलं असेल की काव्या प्रेग्नेंट आहे, तर तिने पोतं कसं उचललं, तिने ते सरकत नेलं, ते फुलांचं पोतं. रम्याची या सगळ्यांनी मिळूनच वरात काढली आहे बरं का. आता हे सगळेजण टेबलवर जेवायला बसलेले असतात. रम्या, वसू आत्या आणि विजयराव एकसारखे बसलेले असतात एका लाईनमध्ये, आणि इकडे मानिनी, पार्थ, जीवा, नंदिनी सगळे बसलेले असतात. काव्या आणि पार्थ दोघे ती रूम सजवून येतात. पार्थ आज काही लवकर दाखवलेला नाही आहे बरं का. आता बघा, हा नंदिनी पण येते तिथे जेवायला. मग लगेच वसू आत्या म्हणतात, अगो बाई मानिनी, नाही म्हणता बरंच काही केलंस, कोणासाठी केलंस गं? मानिनी म्हणते, अहो असं काय करता वसूताई, आपल्यात कितीही कटुता असली तरी आपण आपले संस्कार विसरायचे नाही ना. तुमचा जावई असला तरी या घरात त्याचा मानपान व्हायलाच हवा, जास्ती नाही तरी थोडाफार तर करायलाच हवा. वसू आत्या म्हणतात, वा गं मानिनी, फारच लवकर उपरती झाली गं तुला, हे सगळं तू मनापासून केलंस ना. मानिनी त्यावर म्हणते, अहो मनापासूनच हो. वसू आत्या म्हणतात, नाही म्हणजे तुम्ही दिखावा करायला मोकळे ना, आम्ही कसं सगळ्यांचा मान ठेवतो, मानपान करतो, जगाला दाखवायला तुम्ही मोकळे. वसू आत्या आणि मानिनी एकमेकींना टोमणे टामणे मारतात. जीवा म्हणतो, ए वसू आत्या, प्रत्येक गोष्टी तू खोट काढलीच पाहिजे का? नाही, म्हणजे कोणीतरी काहीतरी चांगल्या मनाने करत असेल तर समोरच्याचा मान ठेवावा, किंमत ठेवावी गं.
वसू आत्या म्हणतात, वा रे वा जीवा, छान, तुझ्याकडनं शिकू का मानपान कसा ठेवायचा ते. मिथून काका लगेच म्हणतात, बघा जमलं तर लक्षात घ्या. लगेच वसू आत्या म्हणतात, मिथून काय बोलतोयस तू. मिथून काका लगेच विषय भरकटवतात आणि म्हणतात, नाही जस्ट इमॅजिन, माझ्या डोक्यात जोरात प्रश्न आलेला आहे. नाही म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न झाल्यावर जसं तिच्यासोबत 4 दिवस करवली जाती, तसं घर जावायच्या कन्सेप्टमध्ये त्याच्यासोबत करवायला नको का. विजयला टोमणा आहे बरं का हा. नंदिनी हसायला लागते बरं का. मग वसू आत्या मिथून काकालाच म्हणतात, काय रे मिथून, तुझ्या वेळेला होता का रे करवला. मिथून काका म्हणतात, काय हो वसूताई, काय जोक मारताय. मग वसू आत्या म्हणतात, तुझे झालेत का विनोद मारणं, का आणखीन काही टोमणे शिल्लक आहेत तुमचे. मिथून काका म्हणतात, नाही नाही जेवा जेवा आता. मग मानिनी पण म्हणते, चला चला रम्या विजयराव सुरू करा आता. यांना जेवू पण नाही दिलं बरं का सुखाने कोणी. नंदिनी लगेच खुणवते जीवाला आणि म्हणते, जीवा जीवा. मग जीवा पण म्हणतो, अगं ए आई थांब थांब जरा थांब. अगं मला हे म्हणायचं होतं की इतकं सगळं झालं, परंपरेनुसार सगळं चाललं आहे, मग घास भरवण्याची परंपरा होऊनच जाऊ देत. रम्या आणि विजयसाठी चालू आहे बरं का हे. मग लगेच विजय जीवा म्हणतो, अगं आई यांनी लग्नाला काही आपल्याला बोलवलं नाही ना, म्हणजे तिथे आपल्याला उखाणा घ्या करता आलं नाही ना घास भरवताना. आता इथे तरी त्यांनी थोडासा उखाणा घ्यायला हवा घास भरवताना, नाही काय. लगेच नंदिनी म्हणते, हो म्हणजे काय, घ्यायलाच हवा उखाणा. मग मिथून काका म्हणतात, हो 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 घ्यायलाच हवा उखाणा. मग विजय लगेच म्हणतो, अरे आजच नाही रे बाबा, अरे मी रोज रम्याला घास भरवेल, म्हणजे जेवताना पहिला घास मीच भरवेल. लगेच विजयला हा जीवा म्हणतो, ब्रो तुझ्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का. मिथून काकांनी कसं तोंड केलंय बघा. मग लगेच नंदिनी म्हणते, ओ जीवा नुसतं म्हणू नका, शिका जरा विजयरावांकडनं. विजय लगेच फुल फॉर्ममध्ये असतो बरं का. विजय म्हणतो, घे रम्या घे. आता त्याने पटकन तिला घास खाऊ घातला बरं का. रम्याने तो खाल्ला, पण आता पुढे बघा काय होतं. सगळेच लगेच टाळ्या बिळ्या वाजवायला लागतात. बाई टाळ्या काय वाजवायच्या त्याच्यात. पण पुढे बघा नंदिनी म्हणते, आणखीन एक आशाताई जरा बाऊल घेऊन या बरं. आशाताई एक भांडं घेऊन येतात बरं का. बाऊल वगैरे कशाला, भांडं म्हणलं असतं तरी चाललं असतं, असो, पण त्या भांड्यात असते जिलेबी. वसू आत्याच्या तोंडाला सुटलं पाणी, आणि ज्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय त्यांनी आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरायचं नाही आहे. चला जोक्स पार्ट, पण मस्त दाखवलाय आजचा हा भाग सुद्धा. मग आता लगेच वसू आत्या म्हणतात, अगं बाई जिलेबी. नंदिनी म्हणते, म्हणजे काय, अहो जिलेबी तर हवीच, अहो लग्न झालंय त्यांचं. ए रम्या तुला आता जिलेबी धरायची आहे बरं का तुझ्या तोंडात. रम्या लगेच म्हणते, ए नंदिनी प्लीज, हे असले काही उद्योग मी करणार नाही आहे. मी ती जिलेबी तोंडात धरणार नाही आहे, आणि मी ती विजयला तोडायला पण लावणार नाही आहे. नंदिनी उगाच नाही ते खेळ नको खेळूस. नंदिनी म्हणते, अगो खेळ काय त्यात, ही तर रीत आहे. विजयला कळतंय बरं का की रम्या आपल्यासोबत खोटं वागतीये. सुरुवात झाली आहे त्याला कळायला. नंदिनी म्हणते, अगं खोटं काय त्यात, अगं म्हणजे जिलेबी नुसती भरवायची हातात घेऊन, तुला काय वाटलं. जीवा पण म्हणतो, रम्या तुला काय वाटलं. हे सगळे रम्यालाच ऑकवर्ड फील करायला लावतात बरं का. मग लगेच जीवा म्हणतो, रम्या इमॅजिनेशन नाही का. रम्या जरा ऑकवर्ड होते. मग मिथून म्हणतो, जीवा दाताने तोडायला लावलं तर काय हरकत आहे तुकडा. अरे म्हणजे नशीब लवंग नाही सांगितली. सॉरी प्रेक्षकांनो, जरा हसायला येतंय मला रम्याची फजिती बघून. मग लगेच नंदिनी म्हणते, आणू का लवंग रम्या. मग रम्या तिच्याकडे रागाने बघायला लागते बरं का. आता लगेच वसू आत्या म्हणतात, मी काय म्हणते, तुमचं झालं का सगळं टोमणे बिमणे मारून, आम्हाला भुका लागल्यात, जेवायला सुरुवात करायची का. मग आता सगळे जेवायला सुरुवात करणार. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात, काय ग नंदिनी, तुझी बहीण कुठे ग काव्या, दिसली नाही, अभ्यास करते का आयएसची काव्या. लगेच आता नंदिनी म्हणते, हो वसू आत्या तसंच समजा, स्पेशल पेपर सोडवती ती, त्यामुळे जरा वेळ लागेल हं तिला. आता हे सगळे जेवायला बसलेत बरं का. मग लगेच वसू आत्या स्वतः तर काही स्वयंपाक केला नाही बरं का, पण लगेच विजयराव पोटभर जेवा बरं का, आवडलं का सगळं, बळजबरी जपलं बरं का, आग्रह करून खाऊ घालताय जावयाला. मिथून काका म्हणतात, घ्या पोटभर खा, किराणा भरलाय सगळा. वसू आत्याला ते ऐकू आलं. वसू आत्या म्हणतात, मिथून काय बोललास तू. लगेच आता विजय पण म्हणतो, मला काही बोललात का तुम्ही, काय हो काका. मिथून काका म्हणतात, नाही मी तुम्हाला कशाला बोलू. अहो नाही हो, म्हणजे मला जेवता असं मनाशी बोलायची सवय, बोलत असतो मी असं कधी. काय हो वसूताई, सवयीवरनं आठवलं, तुमची सवय तुटणार ना आता. वसू आत्या म्हणतात, कुठली सवय. लगेच मिथून काका म्हणतात,
काय वसुताई, तुम्ही रोज रम्याच्या सोबत झोपत होतात ना, आता आता तुम्ही कुठे झोपणार? आता हे सगळे आले मुद्द्यावर. तेवढ्यात काव्या तिथे येते आणि म्हणते, वसू आत्यासाठी गेस्ट रूम इज बेस्ट रूम. लगेच आता सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात बरं का. नंदिनी म्हणते, अगं हे काव्या काही काय बोलतेस? अगं या घराच्या अर्ध्या मालकीण आहेत त्या, त्यांनी असं गेस्ट रूममध्ये झोपणं वगैरे बरं दिसतं का? मग लगेच काव्या म्हणते, अगं ठीक आहे ना, मग रम्या आणि विजयरावांना गेस्ट रूम देऊ, मग वसू आत्याला त्यांच्या रूममध्ये जाऊ देऊ. आता यांचा राहायचा प्रश्न आला ना. विजय जेवता जेवता विचार करायला लागतो, काय भानगड आहे बाबा आता ही. लगेच काव्या म्हणते, काय आहे ना, रम्या तिच्या आईसाठी आणि विजयराव रम्यासाठी कॉम्प्रोमाइज करूच शकतात. आता लगेच वसू आत्या म्हणतात, एवढं सगळं करायची काही गरज नाही आहे. विजयराव जावई आहेत माझे, ते दोघे रम्याच्या रूममध्ये झोपतील आणि मी झोपेल गेस्ट रूममध्ये. काय वसू आत्या प्रेक्षकांनो, त्यांनाही माहिती आहे की त्यांच्या पोरीचं लग्न खोटं आहे, पण असो. लगेच जीवा म्हणतो, बघितलं बघितलं माझी आत्या कशी दिलदार आहे. ए अशा वसू आत्याची सोय कर ग गेस्ट रूममध्ये, मस्त एकदम जबरदस्त. आता पुढे बघा मजा येते हा. आता ही रम्या बरं जेवायला लागते. मग लगेच नंदिनी म्हणते, अगं रम्या अशी कशी जिलेबी तोडून खातेस, अगं पूर्ण खा. अहो विजयराव, काय तुम्ही पण, बायकोवर प्रेम आहे ना, मग घ्या ना जिलेबी घ्या. लगेच रम्याने एक मोठी जिलेबी घेतली आणि ती नंदिनी समोर कचा खाऊ लागली. विजय म्हणतो, काय आहे तुमचं पाठ दिसत नाहीये, फॅमिली पोर्ट्रेटमधला इम्पॉर्टंट फोटो मिसिंग वाटतोय. लगेच काव्या म्हणते, मी आहे ना इथे माझ्या नवऱ्याची कसर भरून काढायला. मानिनी पुढे म्हणते, काय मग रम्या पुढे काय ठरलं तुमचं? रम्या म्हणते, पुढे म्हणजे? मानिनी म्हणते, काय ग रम्या, अशा गोष्टी काय उलगडून सांगायच्या असतात का? अगं हनीमूनला कुठे जाणार आहात दोघं जण? आता लगेच रम्याला लागतो मोठा ठसका. विजयाला काही जेव देणार नाही आज हे सगळेजण. मिथून काका म्हणतात, रम्या कुठे जाणार आहे? रम्याला लागतो ठसका. लगेच काव्या म्हणते, ए रम्या जात नाही आहे का तुझा ठसका, देऊ का पाठीत बुक्का? लगेच रम्या म्हणते, ए काय बोलतेस काव्या? काव्या म्हणते, अगं मी आणि माझी ताई लहान असताना असंच करायचो हां. विजय म्हणतो, मी आहे हां तिची काळजी घ्यायला. जीवा म्हणतो, पाहिलं का, नवरा पाहिजे तर असा. नंदिनी म्हणते, हो घ्या काळजी घ्या. पण काय हो, तुम्ही सांगितलंच नाही, तुम्ही कुठे फिरायला चाललात? डेस्टिनेशन ठरवलं की नाही? नाही म्हणजे आम्ही सुचवू का डेस्टिनेशन? मानिनीला फार हसू येत असतं बरं का यांचं बोलणं ऐकून. जीवा म्हणतो, ए बायको, परफेक्ट जागा आहे बरं का. कुठली? बँकॉक. मिथून काका काय म्हणतात? जीवा बँकॉक म्हटल्यावर मिथून काका म्हणतात, ए जीवा येडा आहे का रे तू? बँकॉकला कुठे बायकोला घेऊन जातात का? काय रे येडं उठलं झाडाला झटलं, काही समजतच नाही तुला. नंदिनी म्हणते, अरे तुम्ही ना काश्मीरला जा. मग काव्या म्हणते, काही काय ताई, अगं थंडी किती असते तिथे. रम्याच्या डोक्यात थंडी शिरली तर? नको बाबा नको, एक काम करा. नंदिनी म्हणते, तुम्ही कोकणात जा. मिथून काका म्हणतात, कोकणात असतं ते. जीवा म्हणतो, नको रे बाबा, कोकणात किती पाणी असतं पावसात, नको. दोघांनाही पोहता येत नाही. शेवटी रम्या चिडते आणि म्हणते, इनफ, खूप झालं आता. हे बघा, कोणी काहीही सजेस्ट करायची गरज नाही आहे, आम्ही आमचं बघून घेऊ आम्हाला कुठे जायचं ते. आणि तसंही माझं सगळं आधीच ठरलेलं असतं. मिथून काका म्हणतात, मग कुठे जाणार आहे तू, सांग की आम्हाला, कोणतं डेस्टिनेशन आहे? रम्या म्हणते, काका ते मी आता नाही सांगणार, ते विजयसाठी सरप्राईज आहे. म्हणजे खरं तर सरप्राईज विजयने ठेवायला पाहिजे, तर हिने ठेवलं आहे. लगेच काव्या म्हणते, सरप्राईज मी पण देणार तुम्हाला जेवणानंतर सरप्राईज. लगेच रम्या म्हणते, तू काय सरप्राईज देणार आहेस काव्या? आता काव्या म्हणते, जेवण कर, जेवण झाल्यावर कळेल ना तुला. विजय पण आता बघायला लागतो, काय सरप्राईज आहे? जीवा पण म्हणतो, काय सरप्राईज आहे बाबा? मिथून काका म्हणतात, अरे सरप्राईज आहे. जीवा म्हणतो, तू कशाला खुश होतो मिथून काका? मिथून काका म्हणतात, अरे ते त्यांचं सरप्राईज पाहून मलाही आनंद झाला. आता झालं बरं का यांचं जेवण. काव्या या रम्याचे डोळे मिटून आणते तिच्या खोलीत. आणि बघा पुढचं दृश्य, रम्या म्हणत असते, काव्या तू काय चाललंय, सोड बरं ते हात माझ्या डोळ्यावरचा, मला नाही आवडत हे सगळं. मग काव्या म्हणते, काय चिडचिड करतेस रम्या, बघ तरी काय सरप्राईज आहे. टॅन असं म्हणून तिने तिचे डोळ्यावरचे हात काढले. रम्या तिची सजलेली रूम बघते आणि तिला कळतं काय कळायचं ते. रम्याला अर्थातच ते सरप्राईज अजिबात आवडत नाही, पण विजयच्या मनात लाडू फुटले. आता विजय खुश असतो बरं का, पण रम्या मात्र भांबावून गेलेली असते ते बघून. ती म्हणते, काव्या हे काय आहे सगळं, हे तू केलंस? काव्या म्हणते, हो म्हणजे काय, येस तुम्ही लोकं जेवायला खाली गेला तेव्हाच केलं मी सगळं. अगं तू नव्हतं केलंस का माझ्यासाठी हे सगळं? काव्याने पुरेपूर बदला काढलाय रम्यासोबत. रम्याला ती म्हणते, अगं तेव्हा तू नवी नवरी, तेव्हा मी नवी नवरी होते, आता तू आहेस.
विजयराव तुम्हाला सांगते, रम्याने माझ्यासाठी काय काय केलं नाहीये, खूप काही केलंय अहो, त्याची परतफेड आहे. रम्या, हे तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे बरं का. आवडलं ना तुला रम्या? रम्याच्या मनात नाहीये बरं का काही. रम्याला आता काव्या म्हणते, अगं माझं डेकोरेशन किती आवडलं ना तुला रम्या, दिसतंच आहे तुझ्या चेहऱ्यावरनं. सरप्राईज एन्जॉय कर, एन्जॉय युअर फर्स्ट नाईट. आता हळूच काव्या या रम्याच्या कानात काय बोलते बघा, चिडवते ती रम्याला, मुद्दाम खिजवतीये. काव्या रम्याला म्हणते, ए रम्या, खोलीच्या बाहेर आवाज नाही ना येणार. लगेच रम्या चिडून म्हणते, ए काव्या. काव्या आता विचित्रच असते बरं का करून भारी वाटलंय ते. काव्या म्हणते, अगो रम्या काय खुश आहेस ग, म्हणजे तुझ्या मोकळ्या हसण्याने सगळे देशमुख जागे होऊ नये म्हणून बोलले मी. लगेच रम्या म्हणते, लीव नाव. लगेच काव्या म्हणते, ओके विथ प्लेजर, बाय रम्या, एन्जॉय. असं म्हणून काव्या निघून गेली आहे. आता या विजयला वाटतं बरं झालं, आयतं सगळं भेटलं. विजय आता लगेच चान्स मारायला जातो बरं का प्रेक्षकांनो. आता जे दाखवलं ते मी सांगते तुम्हाला. रम्या बडबडत असते, ही काव्या पण ना मूर्ख आहे, मुद्दाम त्रास देते मला, चान्स मिळाला की मुद्दाम त्रास देते. विजयने दार लावलं आणि रम्याला म्हणतोय, चिल ग, तू कशाला फालतू विचार करतेस, छान झालंय ग डेकोरेशन, सुंदर. म्हणजे काव्याने केलं नसतं ना तरी मी केलं असतं ग रम्या डेकोरेशन. आता तिथल्या गुलाबाच्या पाकळ्या हा हातात घेतो आणि तिच्या अंगावर त्या गुलाबाच्या पाकळ्या फेकायला लागतो. त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या आलेल्या असतात. काव्या या दोघांचं बोलणं बाहेरून ऐकत असते बरं का मंडळी. विजय म्हणत असतो, खरं सांगू का तुला रम्या, खरं तर रम्या माझा प्लॅन होता हा सगळा, पण मेहनत मात्र त्या काव्याची आहे. सो मिसेस मतकरी, फुलं सजलेली आहेत, रात्र सजलेली आहे, मी अधीर आहे, तू अधीर आहेस, चल होऊन जाऊ देऊयात का मिसेस मतकरी, असं काहीतरी तो बोलतो पांचटपणे. मग आता रम्या मागे पुढे न पाहता सनकन त्याच्या कानाखाली वाजवते बरं का, आणि ती कानाखाली बाहेर काव्याला पण ऐकू येते. काव्या विजयला म्हणते, ए विजय, लिमिटमध्ये राहायचं हां, लिमिटमध्ये, आणि माझ्या मागे मागे यायचं नाही. विजयला कळतच नाही हा कोणता अवतार बघतोय तो रम्याचा. तो जातो घाबरून. आता तो तिथून निघून जातो का काय हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे बरं का. इकडे काव्या विचार करत असते मनाशीच, सटॅग काय रंगली आहे फर्स्ट नाईट या विजयच्या चेहऱ्यावरती, अब आएगा मजा. काव्याने हे जे काही केलंय त्यामुळे विजयला चांगली चपराक बसली आहे हे मात्र नक्की, आणि रम्याला सुद्धा. आजचा हा भाग इथेच संपला बरं का मंडळी. शब्द न शब्द तुम्हाला डिटेलमध्ये दिलाय. लाईक करायला विसरू नका बरं का. आवडला असेल आजचा रिव्ह्यू तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आता पुढचा प्रोमो मस्त दाखवलाय. आता ही नंदिनी आणि जीवा एकमेकांशी लाडालाडा बोलत असतात. नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही पोटावर हात ठेवला ना मला सेफ वाटतंय बरं का, पण मी कुठेतरी वाचलंय बायको प्रेग्नेंट असली ना की नवरे असे इथे तिथे भटकतात बाहेर. जीवा म्हणतो, काय नवरेत मेले, बायकोला सोडून असे कसे भटकायला जातात. नंदिनी म्हणते, काय हो मी जे बोलते त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये का, येडा बनके पेडा खा रे हो जीवा. रम्या व स्वतःला सांगत असते, आई त्या गुरुजींना काव्याच्या हातात बाळ दिसलंय, पण ते असं नाही म्हणाले की ते बाळ काव्याचं आहे, तिचंच बाळ आहे. त्यांना काव्याच्या हातात नंदिनीचंही बाळ दिसलं असेल ना. व स्वात्या म्हणतात, असं होऊ शकतं का गं. आता रम्याचा पुढचा काहीतरी डाऊट ठरलाय, तो आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेल. पण आजचा भाग मस्त होता की नाही. मग लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या हा स्वतःची. भेटूयात उद्या पुन्हा एकदा.